लाडकी बहीण योजना अत्यंत आनंदाची बातमी आहे. ज्या ताईंना आतापर्यंत पैसे आले नव्हते, बऱ्याच ताईंनी मेसेज केले, त्या प्रत्येक ताईला आजपासून पैसे भेटणार आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी रात्री बघा सांगितलं होतं, एक ॲप लॉन्च केलं आहे. शासन आपल्या दारी या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर आज सकाळी परत एक कॉन्फरन्स घेतली आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय, ज्या ताईला आतापर्यंत पैसे भेटले नाहीत त्या प्रत्येक ताईला आजपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे. बघा दुपारपर्यंत मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय कोणत्या कोणत्या ताईला पैसे आलेत आज. बघा पहिल्या टप्प्यात आले नाहीत, दुसऱ्या टप्प्यात आले नाहीत, त्या ताईंना 3,000 रुपये आज येण्याचे चान्सेस आहेत म्हणजे आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी सकाळी सांगितले. आणि ज्या ताईंना 1,500 रुपयाचा हप्ता बाकी असेल त्या ताईंना पण सांगितलं आहे, लवकरात लवकर तुमच्या पण सगळ्या ताईंचे पैसे भेटणार आहेत. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, तुम्हाला 3,000 आतापर्यंत भेटलेत का नाही, आणि जर भेटले असतील तर मला त्यांचं नाव सांगायचं आणि कधी भेटले होते, कारण की 1,500 रुपयाचा हप्ता त्यानुसार तुम्हाला चालू होणार आहे. आणि अजून एक महत्वाची आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे तुम्हाला भाऊबीजेला जास्त स्वरूपामध्ये या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. ज्या ताईंना 1,500 रुपयाचा हप्ता असणार आहे त्या ताईंना परत अजून एक्स्ट्रा भाऊबीजेला म्हणजे दिवाळीच्या वेळेस पैसे भेटणार आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी आजच्या कॉन्फरन्स मध्ये ही सांगितली गुड न्यूज. बघा तुमच्यासाठी ताईंनो छान स्वरूपाची गुड न्यूज आज सकाळी. बघा ही कालची बातमी, 9 सप्टेंबर कालची बातमी. आज सकाळी गुड न्यूज तुम्हाला परत मुख्यमंत्री साहेबांनी सकाळी कॉन्फरन्स मध्ये सांगितलं आहे की ज्या ताईंना अजून पैसे आले नाहीत त्या प्रत्येक ताईच्या दारोदार आम्ही जाणार आहोत, त्या प्रत्येक ताईला आम्ही भेटणार आहोत. आणि ज्या ताईंना काही ती यंत्रणा पोहोचणार नाहीये त्यांच्यासाठी ऍप मध्ये त्यांनी बघा इथं या ठिकाणी ऍप पण एक लॉन्च केले. ती ऍप बद्दल पण माहिती तुम्हाला मी संध्याकाळी सांगणार आहे की तुम्हाला बघा तात्काळ जर पैसे आले नसतील, आतापर्यंत आले नसतील पैसे, तर त्या ऍपमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन भरायची आहे, माहिती तुमची भरायची आहे. ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये पैसे येतील अशी त्यांची तजवीज त्यांनी केलेली आहे. किंवा लवकरात लवकर तुमच्या सगळ्या ज्या तुम्ही जे त्या ठिकाणी माहिती भरताल त्यानुसार तुमचा सपोर्ट वरून तुम्हाला मेसेज किंवा कॉल येणार आहे आणि तुमच्या प्रॉब्लेमचं त्या ठिकाणी निवारण होणार आहे, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. तर ऍप मध्ये आपल्याला सगळ्याला माहिती भरायची आहे. तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, प्रत्येक ताईची कमेंट्स पाहिजे म्हणजे पाहिजे. जे नवीन ऍप येणार आहे लाडक्या बहिणीसाठी, हे जे नवीन ऍप येणार आहे, लॉन्च होणार आहे, त्या ऍपची तुम्हाला माहिती पाहिजे का? जर तुम्हाला डिटेल स्वरूपात, आणि चुका करू नका. बघा तुम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे भेटले नाहीत, दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटले नाहीत, तुम्ही काहीतरी चुका केल्या असणार आहेत, त्याशिवाय तुम्हाला पैसे भेटत नाहीयेत. म्हणून चुका न करता यावेळेस ऍप मध्ये माहिती भरायची आहे. काय काय माहिती असणार आहे, कशा स्वरूपात ऍप मध्ये ती ऍप कशा स्वरूपात वर्किंग करणार आहे, किंवा ऍप मध्ये आपल्याला काय लागणार आहे, सगळ्या डिटेल्स माहिती तुम्हाला आजच्या मी लेक्चर मध्ये, संध्याकाळच्या लेक्चर मध्ये सांगणार आहे. तर कुणाकुणाला त्याबद्दल माहिती हवी आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपयाचा पण हप्ता मिळत नसेल त्याच्याबद्दल पण आपल्याला टाकायचं आहे माहिती. आणि ज्यांना 3,000 रुपये अजून आले नाहीत, 1 रुपये पण ज्या ताईला आला नाही त्या ताईंना पण त्याच्यामध्ये आपल्याला माहिती टाकायची आहे. तर लाडक्या ताईंनो, भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत तुमच्यासाठी. हा दादा दररोज व्हिडिओ बनवत आहे, दररोज प्रश्न उत्तर घेत आहे, दररोज अडचणी तुमच्या सोडवत आहे. बघा तुमच्यासाठी लढत आहे. आणि आपलंच एक, मला असं वाटतंय की आपला फुल ना फुलाची पाकळी या ठिकाणी आपण जे दररोज व्हिडिओ घेतो त्या ठिकाणी अडचणी घेतो, किंवा आपण या ठिकाणी व्हिडिओ तर्फे माहिती सांगत असतो, त्या स्वरूपात जर माहिती गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचली असेल, कारण व्हिडिओ आपले भरपूर व्हायरल झालेत, भरपूर व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आपलं, आणि मी पत्रकार, तुम्हाला मागे पण बोललेलो आहे, पत्रकारांशी माझी चर्चा चालू आहे. पत्रकाराबरोबर पण मी आपला हा मुद्दा मांडलाय की बऱ्याच ताईंना पैसे आले नाहीत, अडचणीत आहेत, ताई बऱ्याच दुःखी आहेत, त्या ताईंचे प्रश्न सोडवण्यासाठी मला पण एक मुलाखतीचा चान्स द्या. पत्रकारांची मी चर्चा पण भरपूर केल्यात, पण
त्या ठिकाणी मला पण चान्स भेटला नसेल, पण काही काळजी नाहीये, पण त्यांच्या पुढे आपण मुद्दा मांडलाय, आपला मुद्दा जाणं महत्वाचं आहे आणि अशा स्वरूपात बहुतेक सरकारला आपले हे मुद्दे पुढे जात आहेत. आपण जे दररोज चर्चा करतोय, काय आपण उगाच टाइमपास म्हणून चर्चा करत नाहीयेत. दररोज आपण चांगल्या गोष्टी या ठिकाणी सांगत आहोत आणि त्यानुसार तुम्ही जे व्हिडिओ शेअर करतात सगळ्यांना, व्हिडिओ व्हायरल होतात, त्याच्यामुळे सरकारचं पण आपल्याकडे म्हणजे माझ्याकडेच नाही, अजून बरेच सहकारी असतील माझ्यासोबत, अजून भरपूर सारे युट्यूबर असतील किंवा कोणी पण असतील किंवा न्यूज चॅनलवाले असतील किंवा वर्तमानपत्र मध्ये असतील, की या सगळ्यांची चर्चा जी होते, ज्या अडचणी समोर येतात, त्याच्यामुळे गव्हर्नमेंट पर्यंत ही माहिती जाते. मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, विरोधी पक्षामधले असतील, या सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचते आणि तो त्या मुद्दा उचलला जातो. जसं की बऱ्याच ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नाही. अशा आपल्या इथं आहेत का कोणी व्हिडिओ बघतायत का ताई की ज्यांना अजून 1 रुपया पण भेटला नाही? बऱ्याच जण ताई असतील अशा, मला असं वाटतं जवळजवळ 50-60 लाख ताई असतील की ज्यांना अजून 1 रुपया पण भेटला नाही. कमेंट बॉक्स मध्ये मला तुमचं नाव ते सांगायचंय, कारण की ताईंनो तुमच्यासाठी स्पेशल या ठिकाणी आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो व्हिडिओ एवढा व्हायरल करायचा आहे की परत एकदा गव्हर्नमेंटचं लक्ष आपल्या या अडचणीकडे यायला पाहिजे. म्हणून सांगतोय, ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नाही, 1 रुपया, एक दमडी पण कुणाला भेटली नाही, अशा प्रत्येक ताईंनी मेसेज करायचा आहे. याच युट्यूबच्या खाली कमेंट्स असतात, त्या कमेंट्स मध्ये तुमचं नाव टाका, तुम्ही फॉर्म कधी भरलाय, सबमिट कधी केलाय, नंतर पेंडिंग आलं होतं का, रिसबमिट आलं होतं का, रिजेक्टेड आलं होतं का ते सांगायचंय, नंतर तुम्हाला अप्रुव्हल कधी आलंय ते सांगायचंय आणि डीबीटी कधी कंप्लीट झालंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा सांगणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की जिल्ह्यानुसार पण याद्या सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मला या सगळ्या डिटेल्स या ठिकाणी युट्यूबला याच व्हिडिओच्या खाली टाकायचे आहेत. याच्यानंतर तुम्ही म्हणताल की सर आता आम्ही कमेंट्स टाकल्या तर कमेंट्स नंतर काय होणार आहे, तर याच्यानंतर आपल्याला पुढचं पाऊल उचलायचंय. लक्षात घ्या, बऱ्याच दिवसापासून ताईंना एक प्रश्न पडलाय की सर आम्हाला पैसे काय येत नाहीत, कारण की बघा अशा गव्हर्नमेंटच्या, आता बघा जसं आपण मुद्दे मांडतोय, गव्हर्नमेंटचं लक्ष आपल्याकडे येते, त्या स्वरूपात बघा हे ऍप त्यांनी काढले किंवा घरोघर शासन आपल्या दारी येणार आहेत किंवा बघा तुमच्या 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्या घरी पण बरेच लोक येतील, गव्हर्नमेंटचे असतील किंवा कुणाचे तरी असतील, की ते सांगतील की बाबा पैसे आले का नाही तुम्हाला, कशामुळे नाही आले, हे सगळी चौकशी करतील. तुम्ही त्यांना व्यवस्थित माहिती सांगायची आहे, फॉर्म कधी भरलाय वगैरे सगळं सांगायचंय. आणि मला पण बघा ह्या ऍप मध्ये काय काय नवीन गोष्टी आपल्याला टाकता येतील, आपल्या अडचणी कशा याच्यामध्ये भरता येतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत आणि आपल्याला सरकारपर्यंत आपला हा मुद्दा मांडायचा आहे. तर कोण कोण माझ्या सोबत आहे बघा, मी तुम्हाला सपोर्ट करतोय. प्रत्येक लाडक्या ताईला आपल्याला पैसे मिळवायचे. 1,500चा हप्ता असून द्या, नसा 3,000 रुपयाचा हप्ता असून द्या, सगळ्या ताईंना या टप्प्यामध्ये पैसे यायलाच पाहिजेत. 3ऱ्या टप्प्यात कुणाकुणाला पैसे हवेत, ज्या ताईंना अजून पैसे आले नसतील त्यांना 3,000 भेटायचे आहेत आणि ज्या ताईंना 3,000 भेटलेत त्यांना 1,500 रुपयाचा हप्ता सुरू व्हायचा आहे. तर त्या कोणत्या ताईला पैसे हवेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. बघा भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत आणि या दादासाठी तुमच्यासाठी मेहनत घेत आहे. लाईक करायचे, व्हिडिओला एक तर लाईक करायचंच आहे प्रत्येक ताईंनी. आता बघा एवढे सारे ताई लाईव्ह आहेत आणि लाईकची संख्या खूप कमी आहे. कृपया करून तुम्ही लाईक केलं तर अजून मला प्रेरणा भेटते, अजून आनंद होतो आणि अजून तुमच्यासाठी नवीन काहीतरी गोष्टी घेऊन येतो. तुमच्या अडचणी मला सोडवायच्या, तुमच्या अडचणीकडे मला लक्ष द्यायच्यामुळे तुम्ही पण सपोर्ट करायचा आहे, लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचंय, म्हणजे गव्हर्नमेंट पर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आणि काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. संध्याकाळी 7 वाजता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. तर संध्याकाळी 7 वाजता भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.